मला 70 टाक्यापेक्षा जास्त टाके पडलेले आहेत. ते माझ्या मांडीवर पैसा मारलेला, मला गाडीनं उडवलेलं आहे. ते तरी पण ते DSP साहेब मला म्हणतो मी स्वतः मारून घेतलंय. आणि त्यात माझ्या ह्याच्यामध्ये 18मध्ये जेवढे कलम आहेत तेवढे पण कलम वाढवले नाहीत त्यानं. आणि 307 पण लावला नाही त्यात. पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतली नाही. तुळजापूर तालुक्यात जवळपास 3 घटना घडली. दीपक पारदे, सोनाली गायकवाड, पूजा भोवाळ या अशा 3 घटना घडत असताना तपास अंतर्गत DYSPच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तपास होतो त्या ठिकाणी निलेश देशमुख हे DYSP आम्हाला न्याय देण्यासाठी न्याय देत नाहीत. तिच्या गुन्ह्याअंतर्गत हा DYSPकडे असल्यामुळे DYSPला त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवतात. आमच्या म्हणजे जे समाजाचे लोक आहेत ज्याच्यावर अन्याय झालाय त्या पीडित लोकाला, आणि तिथं उद्धटपणे त्यांना बोलणं, तुम्ही खोट्या अॅट्रॉसिटी करता, हे खरंच झालं नाही असं म्हणून त्या गोष्टीला टाळाटाळ करून आरोपीला आतापर्यंत अटक नाही. त्या पोलीस प्रशासनाला मला असा सवाल करायचा आहे की एक जण खोटा बोलला तर दुसरा पण खोटा बोलतो, दुसरा खोटा बोलला तिसरा पण खोटा बोलतो. म्हणजे नेमकं तुम्हाला त्या आरोपीला पाठीशी घालायचं आहे का, ह्याच्यावर कारवाई करायची नाही का, आमच्यावर अन्याय करायचा आहे? म्हणून येणार 28/10/2025 रोजी आपल्या मातंग समाजातील जे झालेला अन्याय त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण समाजाच्या वतीनं सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून त्या सर्व या ज्या पीडित लोक आहेत यांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन ठेवलंय. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. आज या माध्यमातून मला पोलीस प्रशासनाला सवाल विचारायचा आहे की अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असताना सुप्रीम कोर्ट सांगतंय की आरोपीला अटकपूर्व जामीन दिली जाणार नाही आणि त्याला तात्काळ अटक करावं. परंतु आज जवळपास यांच्या घटना घडून 3 महिने, 2 महिने, 3-4 महिने असे झालेत तरी तुमचा तपास झाला नाही का, त्या आरोपीला अटक नाही. गावातून ते फिरतात आणि उलट म्हणतात की तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल केला, काय आमचं झालं नाही, आमचं कोणच काय करू शकत नाही, आणि त्या लोकांवर परत हल्ला होण्याची सुद्धा शक्यता आहे. असं असताना देखील या ठिकाणी DYSP सारखा अधिकारी, IPS अधिकारी असणारा DYSP निलेश देशमुख हे कारवाई करत नाहीत, त्या आरोपीला अटक करत नाहीत, तर त्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात यावं. मला 70 टाक्यापेक्षा जास्त टाके पडलेले आहेत. ते माझ्या मांडीवर पैसा मारलेला, मला गाडीनं उडवलेलं आहे. ते तरी पण ते DSP साहेब मला म्हणतो मी स्वतः मारून घेतलंय. आणि त्यात माझ्या ह्याच्यामध्ये 18मध्ये जेवढे कलम आहेत तेवढे पण कलम वाढवले नाहीत त्यानं. आणि 307 पण लावला नाही त्यात. पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतली नाही. तुळजापूर तालुक्यात जवळपास 3 घटना घडली. दीपक पारदे, सोनाली गायकवाड, पूजा भोवाळ या अशा 3 घटना घडत असताना तपास अंतर्गत DYSPच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तपास होतो त्या ठिकाणी निलेश देशमुख हे DYSP आम्हाला न्याय देण्यासाठी न्याय देत नाहीत. तिच्या गुन्ह्याअंतर्गत हा DYSPकडे असल्यामुळे DYSPला त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवतात. आमच्या म्हणजे जे समाजाचे लोक आहेत ज्याच्यावर अन्याय झालाय त्या पीडित लोकाला, आणि तिथं उद्धटपणे त्यांना बोलणं, तुम्ही खोट्या अॅट्रॉसिटी करता, हे खरंच झालं नाही असं म्हणून त्या गोष्टीला टाळाटाळ करून आरोपीला आतापर्यंत अटक नाही. त्या पोलीस प्रशासनाला मला असा सवाल करायचा आहे की एक जण खोटा बोलला तर दुसरा पण खोटा बोलतो, दुसरा खोटा बोलला तिसरा पण खोटा बोलतो. म्हणजे नेमकं तुम्हाला त्या आरोपीला पाठीशी घालायचं आहे का, ह्याच्यावर कारवाई करायची नाही का, आमच्यावर अन्याय करायचा आहे?
म्हणून येणार 28/10/2025 रोजी आपल्या मातंग समाजातील जे झालेला अन्याय, त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण समाजाच्या वतीनं सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून त्या सर्व या ज्या पीडित लोक आहेत यांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन ठेवलंय. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. आज या माध्यमातून मला पोलीस प्रशासनाला सवाल विचारायचा आहे की अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असताना सुप्रीम कोर्ट सांगतंय की आरोपीला अटकपूर्व जामीन दिली जाणार नाही आणि त्याला तात्काळ अटक करावं. परंतु आज जवळपास यांच्या घटना घडून 3 महिने, 2 महिने, 3-4 महिने असे झालेत तरी तुमचा तपास झाला नाही का? त्या आरोपीला अटक नाही. गावातून ते फिरतात आणि उलट म्हणतात की तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल केला, काय आमचं झालं नाही, आमचं कोणच काय करू शकत नाही आणि त्या लोकांवर परत हल्ला होण्याची सुद्धा शक्यता आहे. असं असताना देखील या ठिकाणी डीवायएसपी सारखा अधिकारी, IPS अधिकारी असणारा डीवायएसपी निलेश देशमुख हे कारवाई करत नाहीत, त्या आरोपीला अटक करत नाहीत, तर त्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात यावं.